श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिठले महाराज, ब्रह्मीभूत सद्गुरु परमपूज्य मोरे दादा, तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन. उपस्थित असलेले सर्वच सर्वच भाविक माता भगिनी, आपल्याही अंतस्थ असलेले स्वामी महाराज, त्यांनाही वंदन. गेल्या 7 दिवसापासून नाही तर गेल्या 25 दिवसापासून साधारण आपण या सप्ताहासाठी नियोजन आपण करीत आहात. ते नियोजन करीत असताना इथं जर बघितलं तर कोणी वयोवृद्ध माणूस दिसून राहिला मला या वर्षी. सारे मुलं आणि महिला आहेत. आणि आपल्याकडे बघून असं वाटतंय असं जर कार्य प्रत्येक गावागावागणित जर झालं तर भारत हा विश्वगुरु व्हायला टाइम लागणार नाहीये. आणि माऊलींनी जी घोषणा केलेली आहे की आमच्या पूर्वाचार्यांनी जी घोषणा दिलेली आहे, कुर्वन्त विश्व आर्यम, संपूर्ण विश्व हे आर्यमय करूया. आणि ते आर्यमय करण्यामध्ये, सुखी समाधानी आनंदी करण्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांचंच योगदान अपेक्षित आहे आणि ते चालू आहे. आणि भारताला भारत माता म्हणतात ही माऊलींच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. आणि त्याचं सर्व श्रेय जे जातं माऊली सांगतात ते आमच्या माता भगिनींना जातं. म्हणून नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जी याजसाठी पडो देह माझा, नमामि नमामि. या धर्म संस्कृतीसाठी आजपर्यंत अनेकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. आता आपल्याला प्राणाची आहुती द्यायची नाहीये, आपल्याला शस्त्र घ्यायचं नाहीये, आश्रय घ्यायचं नाहीये. तर आपल्याला हे माऊलींचे, महाराजांचे, आमच्या पूर्वाचार्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जायचे. आणि लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या अगोदर स्वतःच्या कृतीत आणायचे. विचार, उच्चार आणि आचार हे एक असावेत. याच्यात थोडा जरी गोंधळ जर झाला तर कार्य बिघडायला वेळ लागत नाही. आणि आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची गरज काय, आज थोडस मुळाशी जाऊया. गेले 7 दिवसापासून यापूर्वी आपण खूप मार्गदर्शन आपण ऐकलेले, परंतु इथं आल्या आल्या पाऊल इथं ठेवल्या प्रचंड ऊर्जा इथं जाणवली. आणि इथं सर्वांच्या चेहऱ्यावरचे जे एक वेगळंच तेज, वेगळाच उत्साह, बरंच काही सांगून गेला. परंतु दोघा जणांची चांगली आठवणही झाली. ते म्हणजे आमचे उगले दाजी. आणि त्या अगोदर माऊली नंतर खरोखर मी ज्यांना गुरुस्थानी मानत होतो ते आमचे नाही म्हणणार मी, आज मी माझे आप्पा. की आता एक क्षणभर असं वाटतं का त्यांची आठवण आल्यानंतर आज ते कदाचित हसत असते, स्मित हास्य आनंदाने करीत असतील का मी जे छोटस रोप ह्या मूर्छतपूर मध्ये लावलं, या पोरांनी आज ते, या माता भगिनीने आज ते वाढवायचं काम चालवलं. आणि निश्चित आज आप्पा आनंदित झाले असते, जिथे बसलेले असते तिथे स्वामींच्या मांडीवरती स्वर्गामध्ये. आणि आमचे उगले दाजी ते एक हसमुख व्यक्तिमत्व, म्हाताऱ्यात गेले तर म्हाताऱ्यासारखे, पोरांमध्ये गेले तर पोरांसारखे.
म्हणून सज्जनो आपल्याला जायचंय, परंतु आपल्याला चांगलं काम मरावे करी कीर्ती रूपी उरावे, किंवा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आपला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नव्हे एरते माईके दुःखाची जनिनी नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपल्या यायसे लावी मनापिशे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. जो आलेला आहे तो जाणार आहे हे निश्चित आहे, परंतु गेल्यानंतरही ज्यावेळेस अशा पद्धतीने नाव निघलं जातं ना त्यावेळेस निश्चितच त्या व्यक्तीचं काम चांगलं असतं. तसं आप्पाचं माझं रक्ताचं रिलेशन काहीच नाही, पण आध्यात्मिक नातं जे माऊलींच्या कृपा आशीर्वादाने जे घट्ट झालं होतं की कधी कधी प्रेमाने बोलायचेही रागवायचेही, पण संतोष इथं असं मार्गदर्शन करायचं बरं का. आणि खूप छान असं त्यांनी माझ्यासारख्या एका अडाणी मुलाला मार्गदर्शन केलं. त्यावेळेस आपणवर बोललं तर खूप कमी पडेल वेळही, आपल्या काय वेळ कमी आहे. आपले तालुका प्रतिनिधी इथं आलेले आहेत, त्यांचं मी अभिवादन करतो. सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे खूप चांगल्या पद्धतीने काम चांगलं चालू आहे, खूप चांगलं काम चालू आहे. गेल्या 96 पासून आम्ही आप्पांच्या सानिध्यात आलो, माऊलींच्या अगोदर तर नंतर आप्पांच्या सानिध्यात आलो. आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जे आज जी ऊर्जित अवस्था पुन्हा आलेली आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व प्रतिनिधी लोकांचं खूप मोठं अनमोल असं योगदान आहे. असो आपण पुढे चालूया. आज आपल्याला मूळ स्वामी मार्ग समजून घ्यायचा आहे. आज मंदिर का नाही म्हटलं जातं, स्वामी समर्थ मंदिर नाही याला नाव, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाव आहे. इकडे अगोदर ऊर्जा संचलित केली जाते, संक्रमित केली जाते, स्तोत्र मंत्र ग्रंथ या माध्यमातून यंत्र एकवटली जाते आणि ही ऊर्जा परत इतरांपर्यंत पोहोचवली जाते. जिकडे मनाला धीर दिला जातो त्याला मंदिर म्हटलं जातं. परंतु आज मंदिरांची जी वाईट अवस्था झालेली आहे ती तुम्ही आम्ही बघतोय. जे आर्त पीडित दुःखी जने त्यांचे अश्रू असं पुसायला आज कोणी नाहीये, आणि ते अश्रू पुसण्याचं काम या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते पूर्ण करण्याचं काम स्वामी समर्थ केंद्रातून चालू आहे. जो जे वांछील लाहो तो ते लाहो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे ना ते स्वामी समर्थ केंद्रातून दिलं जात आहे. असंख्य अनुभवांच्या खांबावरती आपला श्री स्वामी समर्थ मार्ग उभा आहे. सज्जनो इथं प्रत्येक सेवेकऱ्याचे अनुभव जर बघितले तर खूप अनुभव आहे. अगदी 200 पेजेस वही भरले एकाचे, इतके अनुभव आहेत. पण आज आपण अनुभव पण घेणार नाहीये, कारण ते आलेले ऑलरेडी तुम्हाला आलेले आहेत. परंतु हे सर्व करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? सज्जनो आज हा धर्म आणि राष्ट्र खूप मोठ्या संकटामध्ये, अखिल विश्वामध्ये आमची भारतीय सनातन संस्कृती नांदत होती. बघता बघता तिच्यावरती अनेक आक्रमण झाले. आज जर पुरातत्व विभागात तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये जिथं जिथं आता उत्खनन होत आहेत तिथं तिथं 6 लाख वर्षाची भगवान विष्णूंची मूर्ती सापडते. 3000 वर्षापूर्वीची शिवलिंग पिंड सापडते. जगातलं सर्वात मोठं जे शहर मानलं जातं जिथं कॅथोलिक ख्रिश्चन राहत आहेत, धर्मगुरू जिथं राहत आहेत पोप, त्याला व्हॅटिकन सिटी नाव आहे. तिथं आता काही दिवसापूर्वी शिवलिंग सापडले 3 लाख वर्षापूर्वी. रशियामध्ये कॅनडामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती सापडल्या. नरसिंहाचं मंदिर सापडलं. ऑस्ट्रेलियामध्ये मूर्ती सापडली नरसिंहांची, भगवान नरसिंहाची. जर संपूर्ण विश्वामध्ये आमची भारतीय संस्कृती सनातन संस्कृती होती तर आज किती आमचं राष्ट्र राहिलं. तुटत तुटत तुटत
आम्ही त्याला राष्ट्र म्हणतो भारत, त्याला मी राष्ट्र म्हणतच नाही आज. माफ करा. किती राहिले, किती पैक्यांनी आमच्यावरती आक्रमण केले. आणि यातून आम्ही, ह्या इतिहासातून आम्ही काही जाग घेणार आहोत की नाही. आणि इतिहास आम्हाला चुकीचा शिकवला गेला. खरा इतिहास आहे, आता मी सांगणार आहे थोडासा. तो इतिहास सांगितला तरी काही लोकांना वाईट वाटतंय. ते म्हणतात हे हिंदू मुसलमान करू राहिले, ख्रिश्चन हिंदू करू राहिले. मानव एक जात आणि माणूस की आपली संस्कृती, याच नात्याने आपण प्रेरित झालेलो आहे. आय वॉन्ट टू प्रीच अ मॅन मेकिंग रिलिजियन. मी एक अशा धर्माचा प्रचार करू इच्छितो की ज्याने माणूस तयार होईल आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हे आमचे सर्व पूर्वाचार्य सांगत होते. आमच्या धर्माचीच प्रार्थना नाहीये. ओम सहना व तू सहन भुनक्तु स वीर्यम करवावहै सर्वे कृष्णा संतु सर्वे संतु निरामया. हे परमेश्वरा, सर्वांना सुखी कर, सर्वांना आनंदी कर. ही आमची विश्व प्रार्थना आहे. किंवा आजची विश्व प्रार्थना जर घेतली तर हे आमचं पसायदाने आणि माऊलींनी दिलेलं, आणि ते पूर्ण करण्याचं काम आमच्या सद्गुरू माऊली करतायत तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून. म्हणून अनादी कालापासून या संस्कृतीवर अनेक आक्रमण झाले, अनेक आघात झाले. त्याच्यामध्ये प्रतिकार करण्यासाठी मग आमच्याच माता भगिनीने अनेक नरवीरांना जन्माला घातलं. महाराणा प्रतापांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे काहीतरी इतिहासाला सुद्धा माहित नाहीये. आणि त्यातून जी जिवंत राहिलेली संस्कृती मूढभर, मी मूढभर म्हणे, ती पुन्हा आता जगामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. पण इतिहासातून आम्ही काही शिकणार आहोत की नाही. जो राष्ट्र इतिहास भूल जाता है उसका भूगोल भी बिगड़ जाता है. जे राष्ट्र इतिहास विसरताना आपला, त्याचा भूगोल पण बिघडतो. मग आता भूगोल बिघडला कसा. आज मुस्लिमांचं आराध्य दैवत असलेला, मी वंदन करतो, आधार, सर्व धर्मांचा आधार म्हणजे आदर करतोय बरं का. अनेक इतक्यातच नितीन भाऊंनी सांगितलं, मुस्लिम बांधव पण पारायणाला बसलेले. ज्या केंद्रामध्ये आज मी प्रश्न उत्तर करतो ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कारवाडी, दिंडोरी, प्रणित. तिथंही एक दर रविवारी किंवा 2-3 रविवार नंतर एक 5-7 मुस्लिम बांधव येतात. आपण त्यांना त्यांच्या धर्मानुसार सेवा देतो. परंतु पुढचा थोडासा इतिहास जो मी सांगणार आहे त्याच्यात वेगळा अर्थ कुणी काढू नये, पण इतिहास सांगणं गरजेचं आहे. आज जे मक्का मदिना जे आहे आमच्या मुस्लिम बांधवांचं तीर्थस्थळ आहे, तिथं त्याला अगोदर संस्कृत मध्ये नाव होतं मक आणि मेदिनी. आक्रमण झालं, तिथे ज्या भगवान विष्णूंचे जे मंदिर होते बाकीचे ते तोडले गेले आणि तिथं फक्त एक शिवलिंग ठेवलेलं आहे. मक्का मदिना या ठिकाणी एक शिवलिंग आहे. कोणी जर मक्का मदिन्याला जर गेलेला असेल, आमचे बुद्धी मुस्लिम बांधव तिथून दर्शन करून आणि त्यांना विचारा तुम्ही, शिवलिंग आहे तिथं. आणि तिथली जी प्रथा आहे, तिथं कुठल्याही मस्जिदीला प्रदक्षिणा घातली जात नाही. तिथं 7 प्रदक्षिणा घातली जाते. तिथं धोतर, त्याला तहमत म्हटलं जातं, एक शॉल सफेद रंगाची पांघरली जाते आणि अशा करून 7 प्रदक्षिणा तिथं घातल्या जातात. ही हिंदूंची परंपरा आहे. आणि तिथं आता 34,000 मूर्ती सापडल्या. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुठपर्यंत आमची संस्कृती गेलं. मक्का मदिना गेलं, सौदी अरेबिया गेलं, आमच्यापासून वेगळं झालं. त्याच्यानंतर इराण, त्याचं नाव पहिलं आर्यन होतं, आर्यन. तिला 80% जाट आणि 20% ब्राह्मण राहत होते. इराण वेगळं झालं, तिला आता शिया मुस्लिम झालेले आहेत. शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये 2 पंथ मानले जातात. त्याच्यामध्ये आता शिया इराण मध्ये बहुसंख्यक आहे, ते वेगळं झालं. त्यानंतर अफगाणिस्तान, पहिलं नाव, आता अफगाणिस्तान आहे, जुनं नाव त्याचं अफगाणिस्तान. अर्बन म्हणजे घोडा. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घोड्यांचा व्यापार चालायचा. महाराणा प्रतापांचा जो चेतक नावाचा घोडा होता तो तिथूनच आणलेला होता, अर्बन या राष्ट्रापासून. घोड्यांचा व्यापार होता तिथं चालू मोठ्या प्रमाणात मध्ये, म्हणून त्याला अफगाणिस्तान म्हटलं जायचं. आता काय झालं, अफगाणिस्तान झालं. आमच्यापासून अफगाणिस्तान वेगळं झालं.
त्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी कंधार आहे. गांधारी ही कंधारची होती. महाभारतामध्ये जी कौरवांची माता गांधारी आणि शकुनी मामा ते कंधारचे होते. ते आमच्यापासून वेगळे झाले 1876 ला. तोपर्यंत इंग्रजांनी वेगळे केलेले तर इतिहास सांगतो तुम्हाला. मी मुद्दाम थोडस टिप्पण करून आणलेले आहेत. माझ्याकडून एक शब्द सुद्धा चुकायला नको, एक अक्षर माझ्याकडून चुकायला नको. 1876 मध्ये इंग्रजांनी तो वेगळा केला. आपला सोडा आणि फोडा राज्य करा ही इंग्रजांची नीती. त्याच्यामध्ये यशस्वी झाले आणि 6.5 लाख वर्ग किलोमीटर जमीन आमच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर नेपाळ, मिथिला नगरी जी आमची जनक राजा जनकपुरी ज्याला म्हटलं जायचं, सीतामाता प्रभू रामचंद्रांची भार्या पत्नी, त्यांचं माहेर मिथिला नेपाळ. 1904 मध्ये इंग्रजांनी वेगळी केली आणि 1,47,000 वर्ग किलोमीटर जमीन आमच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर भूटान 1906 साली 46,000 वर्ग किलोमीटर जमीन आमच्यापासून वेगळी झाली. 1906 साली 46,000 वर्ग किलोमीटर आमच्यापासून वेगळी झाली. भारत तुटत तुटत बघा किती शिल्लक राहिला. 1916 साली तिब्बत 25 लाख वर्ग मील जमीन. दलाई लामा तिथली लहान आहेत. त्या भारतामध्ये आश्रय घेतलेला त्यांनी. तुम्ही टीव्ही मध्ये ते ऐकत असाल. चीनच्या भीतीने ते भारताने त्यांना आश्रय दिलेला आहे. चीनने ज्यावेळेस 1962 साली आक्रमण केलं, 1962 पर्यंत तिब्बत म्हणजे आजचं म्हणजे त्यावेळेस आमचं पुरातन जे मानस सरोवर आहे आमच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे त्याचा, ते भारताच्या ताब्यामध्ये होतं. आणि 1962 साली आमच्याच काही नाव नाही घेतली कुणाचं, राजकीय नेत्यांच्या चुकींमुळे चीनने आमच्यावरती आक्रमण केलं. हिंदू चीनी भाई भाई, हिंदू चीनी भाई चीनने आक्रमण केलं. 1962 साली आमच्यापासून तिब्बत वेगळा झाला. तिब्बत आणि 25 लाख वर्ग किलोमीटर जमीन आज चीनच्या ताब्यामध्ये आहे. त्यानंतर 1935 साली श्रीलंका वेगळं झाला आमच्यापासून, कारण श्रीलंका सुद्धा भारताचा अविभाज्य भाग होता. रावण तिथला होता. रावणाला मारल्यानंतर बिभीषणाला गादीवरती बसवलं आणि 66,000 वर्ग मील जमीन आमची वेगळी झाली. त्याच्यानंतर म्यानमार, जुनं नाव त्याचं रंगून. सुभाषचंद्र बोस यांनी जी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि 1942-43 साली पूर्वेकडील राष्ट्राकडून त्यांनी भारत स्वातंत्र्य करण्यासाठी आक्रमण केलं. आणि आझाद हिंद सेनेचं गीत होतं, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, तू चीर हिंद आगे बढ़, मरने से तू कभी न डर, उड़ा के दुश्मनों के सर, जो से वतन बढ़ाए जा. तसं 1943 सालीच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळत होतं. एखादं म्हणेल मग का नाही मिळालं, पुन्हा काही लोकांना वाईट वाटेल म्हणून मी मुळी त्या सांगत नाही. 1943 सालीच तयार झालं, पण तरी पण थोडस सांगतो मी नंतर. त्याच्यानंतर म्यानमार रंगून वेगळं झालं आणि जे भारतातले युद्धबंदी होते, कैदी होते, तिला काळ्या पाण्याची शिक्षा लोकमान्य टिळकांना तिथं नेलेलं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि 1936 साली म्यानमार आमच्यापासून वेगळा झाला. 6,70,000 वर्ग किलोमीटर जमीन आमच्यापासून वेगळी झाली. त्याच्यानंतर 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट 1947 साली. आणि भारत पाकिस्तान फाळणी झाली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर, त्यांना आपण बॅरिस्टर सावरकर म्हणतो, यांनी विरोध केला होता.
बॅरिस्टर जिना आणि पंडित नेहरू या दोघांनाही ह्या राष्ट्राचा पंतप्रधान व्हायचं होतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तिकडचे हिंदू इकडे बोलवा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा. ऐकलं नाही का? म्हणत होते ते तिथले जे हिंदू आहे ते आसुरी बनतील आणि एक अशी येईल का ते एक दिवस संपूर्ण संपतील आणि इथले मुस्लिम डोक्याला पुढे डोकेदुखी ठरतील. आणि तेच झाले, तेच झाले. भारत पाकिस्तान ज्यावेळेस फाळणी झाली तर पाकिस्तानमध्ये 23% हिंदू होते, आज ती राहिले 1.5% हिंदू. भारतामध्ये 9% मुस्लिम होते, त्यांची संख्या आज गेलेली जवळजवळ 30%च्या पुढे. आणि 30%पेक्षा 35%पेक्षा जिकडे मुस्लिम बांधव जिकडे वाढतात ते कुठलाही कायदा मानत नाही. त्यांना फक्त अल्लाचा जो कायदा आहे, पवित्र ग्रंथ कुराण शरीफ जो ग्रंथ आहे तेच मानतात. बाकी घटना भेटणं त्यांच्या काय याच्यामध्ये नाही येते. ही वस्तुस्थिती. आणि 1947 साली ज्यावेळेस बरं एक नाही तर 2 देश आम्ही निर्माण केले, चूक झालेली इतिहासामध्येही, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. त्यावेळेस जी दंगल उसळली, आम्हाला इतिहासामध्ये चुकीचं शिकवलं गेलं. भारताला स्वातंत्र्य बापू दिया बिना खडक बिना ढाल, हे चुकीचं आहे. ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्रांनी पूर्वांचलकडून ज्यावेळेस आक्रमण सुरू केलं त्यावेळेस पंडित नेहरूंनी त्यावेळेस सांगितलं होतं की नेताजी जर सुभाष म्हटलेले तसं वाक्य डायरेक्ट, सुभाष जर तिकडून बंदूक घेऊन जर येणार असेल तर मी त्याचा विरोध तलवारीने करेल. आता बंदुकीची आणि तलवारीची कशी जमली असती मला माहित नाही. आणि त्या लढाईमध्ये 1943च्या सुभाषचंद्र बोसांची जी सेना होती आझाद हिंद, अजून 3 दिवस जर लढले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळत होतं. परंतु आमच्याच मधल्या काही राजकीय नेत्यांनी सांगितलं सुभाषकडे फक्त 2 दिवस पुरेल एवढंच अन्नधान्य, तुम्ही लढा, नाही तर इंग्रज त्याच वेळेस माघार घेत होते आणि आम्ही हा देश सोडून जातोय. पण आमच्याच नेत्यांनी सांगितलं नेताजीला त्याला सुभाषला भेटेल ना सर्व श्रेय. आणि त्या लढाईमध्ये 27,000 सैनिक मारले गेलेले आहेत. आम्हाला काय शिकवलं? अहिंसा मार्गाने, अहिंसात्मक मार्गाने आम्हाला भारताला लढाई मिळालेली आहे. महात्मा गांधींच्या शिडीची दोरी आहे आज या राष्ट्राकडे. परंतु भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांसारखे अनेक शूरवीर फासावरती गेली, त्यांची एका ठिकाणी दोरी नाही, फासावरती लढलेले गेलेले. आणि एक वेळ तर पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान, आजचा बांगलादेश, 1.5 लाख वर्ग किलोमीटर जमीन आम्ही तोडून दिली, कारण तिकडे बहुसंख्य मुसलमान आहे म्हणून. आणि इकडं पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान, 8 लाख वर्ग किलोमीटर जमीन आम्ही पाकिस्तानला दिली. आज सर्वात मोठा जर शत्रू जर भारताचा कोणी असेल तर पाकिस्तान आहे. आणि सज्जनो, अजून एक सांगतो, ज्या वेळेस ही फाळणी झाली त्यावेळेस जी दगदग उसळली त्याच्यामध्ये 21 लाख लोक मारले गेलेले आहेत. 21 लाख, 21,000 नाही बोलत मी, 1 लाख नाही, 21 लाख लोक मारले गेलेले आहेत फक्त धर्माच्या नावाखाली. अनेक मंदिर उद्ध्वस्त केले पाकिस्तानमध्ये. आज जसं आमचं काशी विश्वनाथचं मंदिर आहे किंवा जगन्नाथाचं मंदिर आहे, पुरीचं, असे 400 मंदिर होते मोठे मोठे, पुढच्या काही दिवसामध्ये पाडले गेले. जगातलं सर्वात मोठं कृष्ण मंदिर पाकिस्तान मध्ये होतं, तिला आज कत्तलखाना आहे, गाय कापल्या जात आहेत. जगातलं सर्वात मोठं वरुणाचं मंदिर, वरुण देवतेचं मंदिर पाकिस्तान मध्ये होतं, आज त्याचं शौचालय केलेले, तिला लोक टॉयलेट बाथरूमला जात आहेत. त्यावेळेस हिंदू मातांवरती इतके प्रचंड, मी स्पष्ट बोलणार आहे, माफ करा, कारण हे बोलायला कोणीच तयार नाही.
आम्ही जागा व्हायला तयार नाही. प्रचंड प्रमाणामध्ये बलात्कार झाले. एका स्त्रीवरती किती बलात्कार झाले तिला सुद्धा सांगता येणार नाही. आणि ज्या वेळेस तिकून ट्रेन भरून यायच्या हिंदूंचे असे ढिगचे ढिग आपण पोते कसे रचितो, पुरुषांचे आणि महिलांचे, आणि छातीवरती तलवारीने किंवा चाकूने कोरलेलं असायचं माता भगिनींच्या. आजाद हिंदुस्तान को पाकिस्तान का तोहफा. माता भगिनींचे स्तन कापून गोण्या भरून ट्रेन मध्ये पाठवून दिल्या होत्या. ट्रेनची ट्रेन भरून. इतिहास आम्हाला माहितीच नाही सज्जनो. तिथं थांबलं नाही कार्यक्रम. त्याच्यानंतर लियाकत अली भुट्टो, पाकिस्तान, त्यावेळेस बांगलादेश आणि पाकिस्तान एकच राष्ट्र होतं. भुट्टो ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी आदेश दिला सेनेला, तिथं जेवढे बांगलादेशमध्ये जेवढे हिंदू असतील त्यांना मारा, आणि ज्या माता भगिनी भेटतील त्यांच्यावरती अत्याचार करा. 34 लाख हिंदू 1970-71 मध्ये मारले गेले. किती? 34 लाख. मी सणावळ सांगतोय तुम्हाला. आणि असा आदेश दिला होता सैनिकांना, ज्या माता भगिनी भेटतील ना त्यांच्यावर, म्हणजे ज्या सापडतील हिंदूंच्या, त्यांच्यावर बलात्कार करा. लिखित आकडा आहे, लिखित. बांगलादेशच्या सरकारकडे लिखित आकडा आहे, 2 लाख माता भगिनीवरती बलात्कार झाले होते. हे ऐकलेलं नाही माहिती, तुम्ही मला माहिती आहे. मला सांगायला तोंड सुद्धा असेल, विटाळेल कदाचित माझं, नंतर मी तिथं घेऊन जाईल, पण हे सांगायलाच कोणी तयार नाही, बोलायलाच तयार नाही. बांगलादेश नंतर मग इंदिरा गांधींनी सेना पाठवली. 1971 साली भारत बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळा केला. 11 दिवसामध्ये, मोजून 11 दिवसामध्ये एक राष्ट्राचे 2 तुकडे केले. इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या. बांगलादेश वेगळा केला नाही तर अजून डोकेदुखी झाली असते. मग एखादं म्हणे आता झालं का, मिटलं का? अजिबात नाही, अजिबात नाही मिटलं. आत्ताच उदाहरण सांगतो आणि आपण पुढे जाऊ. स्वामी समर्थ मार्गावरती यायचं आपल्याला सज्जनो. हरियाणामध्ये मेवात जिल्हा आहे. त्या मेवात जिल्ह्यामध्ये आमचे मुस्लिम बांधवांची तिथं संख्या वाढली, इतकी वाढली की तिथं 105 गाव असे तिथं एक पण हिंदू नाहीये. त्या मेवात जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीवरती एकतर्फी प्रेम करतोय, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. तिने त्याला नकार दिला. त्याला लव जिहाद नाव आहे. लग्न कर, नाही केलं, तिला भर रस्त्यामध्ये कॉलेज सुटल्यानंतर गोळी घातली डोक्यामध्ये. लव जिहाद माहिती आहे. मुस्लिम मुलं कॉलेजमध्ये जात आहेत, कुठेतरी धागा बांधणं, गंध लावायचं, आपलं हिंदूंचं नाव सांगायचं, त्या अंतर्गत हिंदूंच्या मुली पटवा, त्यांच्याशी लग्न करा, नंतर त्यांचं धर्मांतर करा. हे सर्वात चालू आहे. टीव्हीवरती तुम्ही बातम्या बघत असाल. युपी सरकारने किंवा झारखंड सरकारने त्याच्यावरती काही कायदे पण आणले पण. मला एक आमच्या तिथली एक मुलगी प्रेमात पडली, सांगतोच. प्रेमात पडली. आई वडिलांनी थोडासा विरोध केला आणि नंतर मुलगी पळून जाऊन लग्न केलं. त्याच्यानंतर बरेच दिवस गेले. माझी भेट झाली संगमनेरला, दुकानातच भेट झाली. त्या मुलीचा माझा चांगला परिचय होता. मला काय करता काय तिच्यावर, तिच्याकडे तान बाळ होतं आणि मला पाहिल्या ती रडायला लागली. मला काय ते काय झालं? बोलायचंय तुझ्याशी, बोलायचंय ना तुझ्याशी. तिचे मिस्टर होते बरोबर, म्हणे बसाव तुम्ही, मी बोलते आमच्या माहेरचे म्हणे. त्याने ऐकलं तर बसला बिचारा. म्हणे भाऊ माझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी पळून जाऊन लग्न केलं. म्हणलं आता कसं काय झालं, जाऊ दे, झालं ते झालं म्हणलं. आता काय तुझा आनंदाने संसार कर म्हणलं. आता मुलगा बाळ तुझाच म्हणे. हो माझंच. परंतु माझी ज्या मुलाशी मैत्री झाली होती फेसबुक वरती, त्याचं नाव त्याने अथर्व सांगितलं होतं म्हणे.
लग्न झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये माझ्या लक्षात आलं का हा मुसलमान आहे. नंतर माझ्यावरती दबाव आणायला लागले का तू मुस्लिम धर्माचा स्वीकार कर. मी थोडासा विरोध केला तर तलाक तलाक तलाक. घरी वडिलांना फोन केला, वडिलांनी डायरेक्ट सांगितलं, मी नाव नाही घेत वडिलांचं, वडिलांनी डायरेक्ट सांगितलं माझ्या समोर जर आले तर कापून टाकेल. त्यावेळेस आम्ही विरोध केला होता, यायचंच नाही तिकडं आत्महत्या कर. मला आत्महत्या करण्यासाठी सुद्धा माझ्यात ताकद नाही म्हणे भाऊ. मानसिक होतं कधी कधी नको जीवन, पण तेवढी ताकद नाही माझ्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी. आणि पुढं घडलं असं मला टाकून दिलं, कुठं जाणार. मी माफी मागितली. नंतर ज्यावेळेस मला परत तुम्ही म्हणशाल तसं करायला तयार आहे, पण तुझ्या बरोबर आम्हाला हलाला करावं लागेल म्हणे. हलाला माहितीये तुम्हाला, माझं लग्न माझ्या देराबरोबर लावलं. 2 महिने मी त्याच्या बरोबर राहिले. त्याने परत टाकून दिलं. नंतर माझं लग्न माझ्या सासऱ्या बरोबर लागलं. हे पोरग सासरेच आहे म्हणे. नंतर आता नवऱ्याने मला स्वीकार केला. ही रिअल परिस्थिती ना. म्हणून आपल्या मुलीला सांभाळा आणि मुलींनी बाळाटावाने काही नका करीत बसू. 1-2 दिवस कोणीतरी मुलगा भेटतो आणि त्याच्या प्रेमात पडतात. आई वडिलांचेच विरोधात परत केस करायची. आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. कोणतं प्रेम आहे? प्रेम नाही, हे शारीरिक आकर्षण आहे फक्त. खरं प्रेम संत, भगवंत आणि आई वडील करू शकतात. जगात दुसरं कोणी करू शकत नाही. बाकी सारे स्वार्थी नाते. सर्वात महत्वाचं, जो कोणी असेल ज्याला त्याला आपापल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, त्या लोकांना त्यांचा धर्माचा अभिमान आहे. आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे का? मी त्यांना खूप मानतो, कारण ते मस्जिदीत कधी अपवित्र होणार नाही, बेल्ट घालून कधी जाणार नाही. वजू करते तिथं गेल्यानंतर पावित्र्यता लागते. आम्ही एक सांगा यायला तयार आहोत का? मंदिरांमध्ये आम्ही जुगार खेळायला, पत्ते खेळायला, गांजा प्यायला मंदिरांमध्ये. म्हणून केंद्रांचे मंदिर नाही झाले पाहिजे. केंद्र याच्यासाठीच उघडलेले आता माऊलींनी किंवा भगवंताचंच ते नियोजन आहे. केंद्रांचे मंदिर आपल्याला होऊन द्यायचे नाहीये. मागच्या वर्षी आपण बघितलं, कोणीतरी त्यांचे नाव आम्हाला माहितीये, आपलेच आलेली ग्रंथ फाडले, ग्रंथ पाडले, फेकून दिले. यावर्षी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मला नाव घ्यायचं नाही, पण ते नाव लक्षात आहे आम्हाला काय बोलायचं नाही. हे कोण आहे? समोरचा शत्रू किती पॉवरफुल आहे, समोरचा शत्रू किती शक्तिशाली, हे महत्वाचं नाही सज्जनो. तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल आणि तुम्हाला तुमच्या राष्ट्राबद्दल प्रेम आहे का? आणि त्यासाठी तुमची लढण्याची कॅपॅसिटी आहे का किंवा मानसिकता आहे का, हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी 2-2 हजार सैनिकांशी 2-2-2.5 लाख सैनिकांना हरवलेले. महाराणा प्रताप रजपूत होते, ऐक नाही. 15,000 सेने 10 लाख सेनेला हरवलेले. हळदी घाटीची लढाई लाल केली महाराणा प्रतापांनी. सज्जन सांगायचं तात्पर्य की दुसऱ्या ते त्यांच्या धर्माचा प्रचार करतात. मी माझ्या धर्मावरती सर्वात माझं प्रेम आहे का? जर माझं प्रेम जर आहे तर त्या धर्मानुसार मी वागतो का? बरोबर. आमचे मुस्लिम बांधव जातात, त्यांच्या मशिदीत जातात, त्यांना लहानपणापासून त्यांना ते शिक्षण देऊ राहिले त्यांच्या ग्रंथांचं, पुस्तकांचं. इथं बसलेल्यापैकी किती लोकांनी भगवद्गीता हातामध्ये घेतलेली? फक्त हातवरती करा. खरोखर का? हातात घेतलेली, फक्त हातात बघा. वाचन बाजूला राहू द्या, वाचन घेतलं बघा. मोजून 9 हातवरती आहे. 15 हात असतील जास्तीत जास्त बाहेर जर बघितलं तर. 15 लोकांनी फक्त गीता हातामध्ये घेतलेली. किती जणांनी वाचलेली आहे? 5 हातवरती. असू द्या, ही आमची धर्मपरायणता. आम्हीच आमच्या धर्माला नाव ठेवतो. अहो पण सर्वात सनातन संस्कृती आहे आमची, सर्वात सनातन. तिच्या इतिहासाने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या संस्कृतीमध्ये, या धर्मामध्ये राम जन्माला आले, कृष्ण जन्माला आले, म्हणजे परकीयांचे मग आक्रमण सुरू झाले. त्या आक्रमणांमध्ये वेळ थांबणार आहे आपण. पहिलं आक्रमण जे झालं, अनेक आक्रमण झाले. सिकंदराचं आक्रमण झालं, त्यावेळेस आचार्य चाणक्य होते. आचार्य चाणक्य आणि ते आक्रमण चंद्रगुप्ताच्या मदतीने ते परत पाठवलं.
जगामध्ये सिकंदराला हरवणारा कोणी नव्हतं, परंतु ते त्याला परत पाठवलं. आणि मग पहिलं आक्रमण झालं इस्लामी आक्रमण, ते म्हणजे 730 मोहम्मद बिन कासिम. असू द्या मुलं. 730 साली मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं. त्याच्यानंतर 400 वर्ष कोणाचंच आक्रमण नाही झालं. त्यानंतर गझनीच्या मोहम्मदाने आक्रमण केलं. आक्रमण केलं तो किती सैन्य घेऊन आला होता माहिती का? 600 लोकांना घेऊन आला गझनीचा मोहम्मद. सोरटी सोमनाथ तुटलं. त्या सोरटी सोमनाथ या ठिकाणी 3000 नुसते नावीच होते हजामत करायला, पिंडदान केलं जायचं. आणि 40,000 ब्राह्मण होते तिथं पूजा करायला. 800 लोक आले. हे सारे दरवाजा खिडक्या बंद करून घरात बसले. या लोकांनी नुसते दगड किंवा काठ्या जरी हातात घेऊन तिथे उभे राहिले असते ना, गझनीचा मोहम्मद परत गेला असता. लुटून दिलं मंदिर, लुटून सोन्याचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये भगवान शिव आणि पार्वती मातेची मोठी मूर्ती होती, तरंगणारी मूर्ती होती, काही टनाची मूर्ती होती. ती खाली पडेना, अख्खं सोनं काढलं. सोनी की चिडी आली तर सोन्याचा धूर म्हटला जायचं ना. अतिशय विकसित आमची संस्कृती. ते खाली ना भगवान शिव आणि पार्वती मातेची मूर्ती, तर तिथलाच एक पुजारी फिटूर झाला. मंदिराचा कळस पाडा, मूर्ती खाली पडेल. मंदिराचा कळस पाडला, मूर्ती खाली आहे. घर काबरी दिनांक आहे. आणि दुसरं, गझनीच्या मोहम्मदाने त्यावेळेस एकदा नाही, दोनदा नाही, तर 17 वेळेस आक्रमण केलं. आणि भारतातून ज्या स्त्रिया पळून नेल्या त्या सौदी अरेबियाच्या बाजारामध्ये उभ्या केल्या. भारतामधून ज्या स्त्रिया पळून नेल्या त्या सौदी बाजारामध्ये उभ्या केल्या आणि स्त्रियांचे बाजार कोसळले. मागणीपेक्षा पुरवठा झाल्यानंतर स्त्रियांचे बाजार कोसळले. इतिहासात नोंद आहे. बंद करता येतं, त्याची काही गरज नाही. रव खावा लागत असेल, त्याची गरजच नाही. इथं बसलेले ऐकलं भरपूर झालं. महिलांचे बाजार कोसळले. आता एखादं भारत स्वातंत्र्य झालेलं, स्वातंत्र्य भारतामध्ये हे होऊ शकतं का? सांगितलं मी. कोणतं? हरियाणाचं उदाहरण दिलं. आता 19 फेब्रुवारी 1990 काश्मीर मधले 5 लाख हिंदू हाकलून दिले. भारत स्वातंत्र्य झालेलं आहे बरं का. 19 फेब्रुवारी 1990 स्वातंत्र्य भारतामध्ये मस्जिदींमधून, मोठ्या मोठ्या घरांच्या छतावरून घोषणा दिल्या. काय दिल्या? जे काफिर हिंदू है वो घर छोड़ के जाओ, कश्मीर बनेगा पाकिस्तान, हिंदू औरतों के साथ और पुरुषों के बिना, कश्मीर बनेगा पाकिस्तान. त्यावेळेस पंतप्रधान होते व्हीपी सिंग आणि संरक्षण मंत्री होते मुफ्ती मोहम्मद सईद. बघा, तुम्ही म्हणता कोणाला निवडून दिलं तर काय काय फरक पडतो. 5 लाख पेक्षा जास्त हिंदू हाकलून दिले काश्मीर मधून. आता काश्मीर, जम्मू आणि काश्मीर 2 भाग प्रांत आहे. काश्मीर मध्ये एक पण हिंदू राहिलेला नाहीये. तिथं ज्या 10,000पेक्षा जास्त हिंदूंची कत्तल झालेली ती एका पेपर मध्ये आलेली नाहीये. कारण 370 कलम पंडित नेहरूंनी दिलं होतं, बहाल केलं होतं त्यांना. आता हे सरकारने काढलं ते 35 आणि 370 कलम. आणि तिथल्या ज्या महिला होत्या, तुम्ही वाचा ते पुस्तक. काही तरुणींवरती 10-12 जणांनी बलात्कार करून पेटून दिल्यानंतर आणि त्यांचे अर्धवट जाळलेले शरीर असे चौऱ्यामध्ये झाडाला टांगून दिले होते. त्याच्यामध्ये गिरिजा टिक्कू म्हणून एक नाव आपण ऐकलेलं असेल. काश्मीरमध्ये शिकवायला होती ती शिक्षिका. आणि तिथल्या
मुस्लिमांच्या त्रासाला कंटाळून तिने जम्मू मध्ये आली, त्या सोडून दिलं होतं तिने ते काश्मीर. तिला बोलवलं, पाठीमागचा पगार घेऊन जा, पाठीमागचा पगार घेऊन जा, बोलवलं. 2 महिने तिच्यावरती किती लोकांनी बलात्कार केले माहित नाही. नंतर आपण आपल्या लाकडं कापतो का, त्या लाकडा कापण्याचे जसे गिरवीमध्ये ना त्याचे 3-4 तुकडे केले. गिरिजा टिक्कू मी नाव असं एक सांगतो, आणि फेकून दिले तिचे तुकडे तुकडे काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये. जर तुम्ही जर सोडलं नाही तर प्रत्येकाबरोबर असं होईल. आणि आजही जर तुम्ही जर जागे झाले नाही, आपल्या धर्मानुसार जर वागायला सुरुवात, मारायचं नाही आपल्याला कुणाला. आपलं सर्वात मोठं शास्त्र म्हणजे आपलं शास्त्र आहे, ते शास्त्र हातामध्ये घ्या. कारण भगवद्गीता सारखा पवित्र ग्रंथ 700 श्लोक आहे, त्याच्यामध्ये फक्त 700 श्लोक आहे. तो आज आम्ही हातात सुद्धा घेतलेला नाहीये. ज्या लोकांना त्या राष्ट्राबद्दल आणि धर्माबद्दल जर आस्था आणि प्रेम जर नसेल तर ते राष्ट्र आणि धर्म नष्ट होतं. हे जे माऊलींचं अभियान आहे, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. म्हणून हे संस्कार आम्हाला शाळा कॉलेजांमधून दिले जाऊ राहिले, कारण मॅकॉले शिक्षण व्यवस्था आलेली आहे. आणि त्याचा भाचा सलारुद्दीन, कोणाचा, मोहम्मद बिन गजनीचा भाचा सलारुद्दीनने आक्रमण केलं. वय वर्ष 16. राजे छोटे छोटे राजे होते, विभागलेले जाती व्यवस्थेमध्ये. आक्रमण करीत करीत तो बहिराजला आला. 17 वेळा त्याने आक्रमण केलं. 1030 मध्ये गजनीचा मृत्यू झाला, गजनीच्या मोहम्मदाचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर त्या गादीवरती जो बसला तो सलार मसूद बसला. आणि बसल्यानंतर 1031 साली 1 लाख सैन्याने त्याने आक्रमण केलं. मला हा पॉईंट मुद्दाम सांगायचा आहे. राजा सुहेल देव किती मुलांना माहिती आहे? राजा सुहेल देव माहिती बाहेर बसलेले एकाला पण माहित नाही. बघा इतिहासामध्ये जे महान महान राजे होते का त्यांना मी विसरलेलो आहे. त्याच्यात उदाहरण सांगतो फक्त आणि आपण पुढे चाललोय. राजा सुहेल देव अनेक राजांना हरवत 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 मंदिरं पाडीत, अनेकांच्या कत्तली करीत राजा सुहेल देवने अगोदर सांगितलं का आपण संधी करू. कारण राजा सुहेल देवकडं 1,16,000 सेना होती आणि सलार मसूदकडं 1 लाख सेना होती. आणि त्याने पहिले जे आक्रमण केलं तर त्याच्यामध्ये 5 दिवस ती लढाई चालली. त्याच्यामध्ये झोपलेल्या सैनिकांवरती, आपल्या हिंदूंचा नेम कोणता आहे त्यावेळेचा, की झोपलेल्या सैनिकांवरती आक्रमण करायचं नाही. झोपलेल्या सैनिकांवरती आक्रमण केलं, अनेक सैनिक मारले गेले. राजा सुहेल देवने पहल केली का आपण संधी करू. नाही म्हणे, उद्या आम्ही लढाई करणार आहे तुझ्यावरती, तुला हरून तुझी पत्नी ही माझी बेगम होईल म्हणे. 16 वर्षाचा पोरगा आहे बघा हा. आणि राजा सुहेल देवचं वय त्यावेळेस 45 आसपास होतं. तुझी पत्नी माझी बेगम होईल तुला हरवल्यानंतर. आणि राजा सुहेलने एवढ्या कमी वेळेमध्ये 17 राजांना एकत्र केलं. प्रत्येक घरटी जाऊन मुलांना मागितलं, तरुणांना मागितलं, परकीय आक्रमण आलेलं आहे आणि देश आणि धर्म जर वाचवायचा असेल तर प्रत्येक मुलाने बाहेर या, हातामध्ये तलवार घ्या. आणि जी लढाई झाली त्याच्यामध्ये सलार मसूदचा पराभव झाला. सलार मसूद समोर आला, मी शरण आलेलो आहे आणि आपण तह करूया. त्यावेळेस सुहेल देव यांनी तर मान्य केलं नाही आणि संपूर्ण सैनिकांना गरडा घातला. प्रत्येकाचे खांडोळे खंडे करून नदीमध्ये टाकला. एक पण परत गेला नाही. त्याच्यानंतर 150 वर्षे एकाही मुसलमानाचं यवनांचं आक्रमण आपल्यावर झालं नाही. आणि ती चूक कोणी केली? पृथ्वीराज चव्हाणाने केली. पृथ्वीराज चव्हाणावरती 17 वेळेस आक्रमण केलं होतं. पकडलं, अक्की बार मुझे छोड़ दो. आणि 17व्या वेळेस कोण फितूर झाला? जयचंद राठोड, पृथ्वीराज चव्हाणाचा सासरा. पृथ्वीराज चव्हाणाची पत्नी संयोगिता पळून जाऊन लग्न केलं, मान्य नाहीये. मी 96 कळू, तू 92 कुळी, मान्य नाहीये. आणि पृथ्वीराज चव्हाणाला कसं हरवायचं हे कोणी सांगितलं? जयचंद राठोडने सांगितलं. आणि जिवंत पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस सापडतो त्यांचे डोळे फोडले जातात आणि नंतर जे आमच्यावरती आक्रमण सुरू होतात तर आजपर्यंत चालू सर्जन आमच्यावरती. आम्ही जागे कधी होणार? नाव मी त्यांना ठेवत नाही, कोणाला नाव ठेवायचं काही कामच नाही, हा इतिहास आहे. आणि मग आता प्रश्न येतो असा की मग आपली भारतीय संस्कृती कशी आहे, किती महान आहे.
किती मोठी आहे. एक 3-5 मिनिटं आपण त्याच्यावरती येऊ आणि नंतर शेवटचा समारोपाकडे आपण चर्चा करू. स्वामी समर्थ मार्गाची का गरज आहे आज यासाठीच. राष्ट्र टिकेल म्हणजे कसं काय टिकेल, ते आपोआप टिकेल का, आपोआप सैनिक टिकेल का, बरोबर आहे का. सैनिक आणि शिवाजी महाराजांसारखे नरवीर जन्माला घालावा लागणार आहेत मातांनो. आज शाकंभरी पौर्णिमा आहे. जिजाऊंनी जो आदर्श घालून दिलेला आहे, जिजाऊंनी, आहे की नाही. आणि तुमच्यामध्ये इथं बसलेली प्रत्येक माता ही जिजाऊ असं मला वाटतं. जिजाऊंच्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं, तर जिजाऊंनी त्यांना प्रेरणा दिली, आपल्या पतीला प्रेरणा दिली. अगोदर अहो काय यवनांची चाकरी करताय तुम्ही, स्वतःचं राज्य निर्माण करा. स्वतःचं राज्य निर्माण केलं पुण्याला. रायारावाने शहाजीराजांचं ते स्वराज्य हणून पाडलं, गाढवाचा नांगर फिरवला, तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी लावून दिली. जर कोणी स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्याचा जर प्रयत्न जर केला तर त्याचा सुद्धा असा निर्वंश होईल. पुन्हा शहाजीराजांनी दुसरा प्रयत्न केला. संगमनेर येथे पेमगिरी किल्ला आहे आज पडक्या अवस्थेमध्ये, ती शहाजीराजांची राजधानी होती. नंतर असं आपल्याला पुढे जायचंय, परंतु ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा अभिषेक, राज्याभिषेक सुरू झाला आणि सप्तनद्यांचं पाणी जिजाऊन आपल्या शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती टाकलं, तरी पण काहीतरी कमी वाटत होती. आणि मग शिवाजी महाराज आपल्या आऊसाहेबांच्या चरणाजवळ आले. आनंद अश्रू होते शिवाजी महाराजांच्या त्या कर्तृत्वाबद्दल. जिजाऊंच्या डोळ्यातून ते टप टप 2 अश्रू पडले आणि आज धन्य झाले बाळा, धन्य जन्म माझा, पूर्ण पाहिला मी पुरुषार्थ माझ्या दुधाचा. आज मी धन्य झाले बाळा, पूर्ण पुरुषार्थ मी पाहिला. आणि त्या जिजाऊंचे एक थोर पण सांगतो फक्त छोट्याशा घटनेमधून. अनेक सैनिक गागा भट्ट काशीवरून आलेले होते, तीड आलेले अनेक मातब्बर गागा भट्टांचं दर्शन घेत होते. आणि गागा भट्टांचं दर्शन घेत असताना जिजाऊ ज्यावेळेस गागा भट्टांचं दर्शन घ्यायला आल्या, जिजाऊ ज्यावेळेस गागा भट्टांचं दर्शन घ्यायला आल्या, तर गागा भट्ट थोडेसे पाठीमागे सरले. तर गागा भट्ट हिंदीतून बोलायचे. जिजाऊ बोलल्या मला दर्शन घेऊ द्या. गागा भट्ट बोलले मत लीजिए माताजी हमारा दर्शन. जिजाऊ बोलल्या आप तो धर्म पंडित है. गागा भट्ट जी आप तो धर्म पंडित है. त्या गागा भट्ट बोलले हम धर्म पंडित बन गए धर्म ग्रंथ पढ़कर. हम धर्म पंडित बन गए धर्म ग्रंथ पढ़कर. आप तो साक्षात धर्म माता है. आपने तो साक्षात धर्म को जन्म दिया है. आणि ज्यावेळेस हा भेटायला आला, अफजल खान तुळजापूरचं मंदिर तोडलं, मूर्ती फोडली, गाय कापली, तिथल्या पुजाऱ्याच्या तोंडामध्ये मांस खोकलं. पुढे पंढरपूरचं, पण पंढरपूरच्या आपले बडवे होते पुजारी, त्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपून ठेवली म्हणून वाचले. पण तिकडे हेच गाय कापली, तिथल्या पुजाऱ्याच्या तोंडामध्ये गाय कापून मांस कोंबलं. प्रतापगडाच्या पायथ्यावरती बोलवलं शिवाजी महाराजांनी. मी तर येऊ शकत नाही, मला तुम्ही घेऊन जा, मला इतिहास सांगायचा नाही, वेळ नाहीये. परंतु राजगडावरती ज्यावेळेस जिजाऊंचं दर्शन घ्यायला गेले शिवाजी महाराज, अफजल खानाला भेटायच्या अगोदर दर्शन घेतलं. आऊसाहेब अफजल खानाच्या भेटीला चाललेलो आहे. त्यावेळेस आऊसाहेब जिजाऊ काय बोलल्या, राजे बदला घ्या, राजे बदला घ्या. कनकगिरीच्या वेड्यामध्ये तुमचे मोठे बंधू संभाजी, शिवाजी राजांना एक मोठे भाऊ होते, तुमचे मोठे बंधू संभाजी यांना रसद पुरवतो, पण पुरवली नाही. तुमच्या मोठ्या बंधूच्या मृत्यूला कारण हा अफजल खानच आहे. आणि तुमच्या वडिलांना बेड्या टांगून, बेड्यामध्ये डांबून दरबारामध्ये हजर करणारा हाच अफजल आहे. राजे बदला घ्या. त्या शिवाजी राजे बोलले, आऊसाहेब आम्ही बदला तर घेऊच. ऐकण्यासारखं वाक्य, आऊसाहेब आम्ही बदला तर घेऊच, पण हे करताना आमच्या जीवाला दगा फटका झाला तर. पण अफजल खान 7 फूट 8 फूट उंच, धिप्पाड. शिवाजी महाराज काहीतरी त्याच्या पुढे इथंच लागले होते. त्या भेट झाली, कमरेच्या वरती शिवाजी महाराज थोडेसे लागले होते.
आमच्या जीवाला काही जर दगा फटका झाला तर त्यावेळेस जिजाऊ बोलल्या, डोळ्यात पाणी आल्या, शेवटी आई आहे, राजे तुमच्या जीवाला जर दगा फटका जर झाला तर आम्ही समजू आम्ही निपुत्रिक होतो, पण राजे बदला घ्या. हे वाक्य. म्हणून शिवाजी जन्माला यावं, पण शिवाजी जन्माच्या अगोदर जिजाऊ जन्माला आली तर शिवाजी जन्माला येईल. म्हणून मुलीला जन्माला घाला. 2 मुली झाल्या ना, तर वाहून तिसरी पोरगी. काय फरक पडतो? का हत्या करून राहिलो आपण त्यांची? शिकू द्या ना मुलींना पण मुलींनी शिकता शिकता पळून नका जाऊ. हा मोठ्या डोक्यात जर रविवारी 5-7 केसेस मी स्वतः अनुभवलंय त्या. पोरगी पळून गेली. लक्षात ठेवायला काय झालं आई बापाला? रोज संध्याकाळी पुरींचे पोरांचे मोबाईल चेक करा. जाऊ दे, आपण जर वेळ भेटला तर शेवटी त्याच्याकडे त्या प्रकारनं येणार आहे, पण वेळ भेटला तर पुढचे 5-7 मिनिटं राहिले फक्त. आणि मग यासाठी मग दत्त अवतार कसा झाला? आता मूळ स्वामी समर्थ केंद्र का? कशासाठी? स्वामी महाराज कशासाठी? अगोदर पृथ्वी निर्माण केली. कोणी? ही सृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाची निर्मिती कोणापासून झाली? भगवान विष्णूपासून. भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून भागवत वाचा. भागवतातल्या 5व्या स्कंदामध्ये दिलेले या सृष्टीची निर्मिती कशी झालेली आहे, मुलाची जन्म कसं होतो, सर्व दिलेलं आहे. पण आम्ही मूळ धर्मग्रंथ पाहायला तयार नाही पाहायला, नाही वाचायला हवे. तर जे सांगू राहिले त्यांचं तरी ऐका. आधी देव भगवान विष्णू, त्यांच्या नाभी कमलातून कमळाची निर्मिती, त्या कमळामधून पुन्हा ब्रह्मदेवाची. बघितलं सगळीकडे पाणीच पाणी. आकाशवाणी झाली, तप कर. ब्रह्मदेवाने काही लाख वर्षे तप केलं. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तू सृष्टीची निर्मिती कर, तू सृष्टीची निर्मिती कर. परंतु मी तर अनभिज्ञ आहे, कशी करू? त्याला वेद दिले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे 4 वेद दिले. यानुसार तू निर्मिती कर. जसं एखादं राष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याची घटना असते, तसं भगवंताने अखिल मानवजातीसाठी एक घटना तयार केली, ती म्हणजे वेद. वेद म्हणजे जाणणे मी कोण आहे, ते वेद दिले. आणि यानुसार तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. आणि सृष्टीची निर्मिती केली. आणि सृष्टीची निर्मिती करीत असताना मग हवा, पाणी, पशु, पक्षी, झाडं, सर्व माकडं सर्व तयार केलं. आज आम्हाला शिक्षण शाळेतून काय शिकवलं जातं? माकडाचा जन्म माणसापासून झालेला आहे. खरंय? आत्ताचे माकडं बरे माणसं होईल, उलट माणसंच माकडावाने वागायला लागले. चुकीचा इतिहास शिकावला. अजून एक इतिहास आम्हाला कोणता शिकवला? तो भारताचा शोध कुणी लावला? शाळेत काय शिकवलं आपल्याला? तेव्हा कम्प्लीट सांगितलं शाळेतून. कारण हे पोरांच्या चुका नाहीये. त्याच्या अगोदर भारत हरवला होता का? वास्को दी गामाने भारताचा शोध लावला 1489 साली वास्को दी गामा भारतात आला. किती लोकांना घेऊन आला? किती खलाशांना घेऊन आला? 50. गुजरातचे एक व्यापारी होते, इकडून पाणी घेऊन जायचे, तिकडून आफ्रिकेमध्ये भेट झाली होती त्यांची. हिराबाई म्हणून, हिराबाई पटेल भेट झाली आणि त्याने भारताविषयी ऐकलं होतं की भारतात काय काय म्हणून. आणि तो पत्ता कोणत्या मार्गाने कसं यायचं तो पत्ता हिराबाईंनी दिला होता. मी पण व्यापारी, मला यायचं तुझ्या देशामध्ये. 50 खल्लाशी घेऊन आला. आल्या आल्या त्याने ज्या वेळेस जे सोनं लुटलं, 5 मोठे मोठे जहाज भरून नेले. 50 लोकांना घेऊन आला होता. तू लिहितोय आपल्या रोजनिशीमध्ये, आपल्या डायरीमध्ये, ज्यावेळेस बैलगाड्या भरून चालल्या होत्या सोन्याच्या, फक्त दोन्ही तर्फा लोक, हिंदू लोक बर का, फक्त बघत होते. या लोकांनी नुसते दगड जरी हातामध्ये घेतले असते तर आम्ही पळून गेलो असतो. पण या कोणी हिंदूंनी आम्हाला प्रतिकार केला नाही. मोठे मोठे 5 जहाज भरून 50 लोकांच्या निशी तो घेऊन गेला. पुन्हा जास्त लोकांना घेऊन आला. गोव्यामध्ये धर्मांतर सुरू झाले. तिथल्या ब्राह्मणांचे कान कापले, नाक कापले आणि त्यांच्या खायला दिले. परत आमचं कोणार्क सूर्य मंदिर, तिथं 52 टनाचं मॅग्नेट होतं, चुंबक. ते त्याला डिस्टर्ब झाला. 3 किलोमीटर पर्यंत त्याचा प्रभाव होता त्या चुंबकाचा. चुकीची दिशा दाखवायची, त्याला दाखवली पण. कोणाला? वास्को द गामाला. त्याचा राग येऊन त्याने ते मंदिरच तोडलं.
आज जर कोणार्कला मी स्वतः जाऊन आलेलो आहे, स्वतः पाहिलेले ते तोडलेले मंदिर तोडलेले आहे, पण आम्ही त्याला विरोध केला का? नाही केला. इथं आत्मचिंतन करण्याचा विषय आहे का? चला आपण पुढे जाऊया. म्हणून आम्हाला चुकीचा इतिहास शिकावा लागेल मित्रांनो. हा जो इतिहास आहे ना, हा आपला इतिहासच नाही. अकबर बादशाह आणि औरंगजेब बादशाह, अरे आमचा बादशाह छत्रपती शिवाजी महाराज 4 ओळींच्या मध्ये आम्ही आणून ठेवला. आपल्या सख्या भावाला मारलं, 48 जणांचे खून केले औरंगजेबाने, तो बादशाह कसा काय होईल? आमचे धर्म पाडले, आमच्या माता भगिनींचे आबरू लुटले, देशाचे तुकडे तुकडे केले. ते बादशाह आज आमच्या मुलांना शिकवले जाऊन राहिले. सोहेल देवना पहिल्यांदा ऐकलं. चला पुढे चालूया मित्रांनो. आणि मग सृष्टीची निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवाने. आणि मग आता माणूस तयार करायचा आहे, माणसाला जन्म घालायचा आहे. माझी भक्ती करणारा कोणी नाहीये. म्हणून परमेश्वराने अगोदर ब्रह्मदेवाने काय केलं? 10 ऋषींना, जे भगवान ब्रह्मदेवाचे पुत्र, त्यांना जन्माला घातलं. प्रत्येक ऋषीचं खूप मोठं कार्य आहे, त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाहीये, वेळ नाही म्हणून कधी बोलू आपण. आणि ब्रह्मदेवाचे पुत्र स्वयंभू मनु, आत्री ऋषी एक ब्रह्मदेवाचे पुत्र. आणि स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा. बघा आपल्या मार्गाचा जो जन्म आहेत ना, कसा झालेला, मुळाशी जायचंय आज आपल्याला. स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा, दोघांचा विवाह झाला. त्यांना 3 मुली, देवाहुती, प्रसूती आणि आकुती. 2 मुलं झाले, देवरथ आणि प्रियरथ. त्याच्यात जी देवाहुती होती यांचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. देवाहुतीचा विवाह कर्दमांशी झाला. आणि पण देवाहुती विचार करायची का मी एवढी तेजस्वी, वेदपाठ आणि इतकी सात्विक पराक्रमी पण होते, आणि देवाहुती सुंदर होते. इतकी सुंदर होते देवाहुती माता की विश्वावसू नावाचा गंधर्व विमानाने चालला होता. ज्यावेळेस देवाहुतीला बघितलं, त्याचं तो विमान खाली घेऊन आला होता. माझ्याशी लग्न करशील? एक प्रपोज करण्याचा विषय तेव्हापासून. त्यानंतर माझ्यासारखा मला अनुरूप कोणी पती मिळेल का? त्यावेळेस नारद मुनींनी कर्दम ऋषींची कीर्ती देवाहुतीला सांगितली. आणि मग देवाहुतीने आपल्या पित्याला सांगितली. कोणाला? स्वयंभू मनुला सांगितली की असा असा मुलगा आहे, खूप सात्विक आहे, ज्ञानी आहे, पराक्रमी आहे, तेजस्वी आहे, तो माझा पती व्हायला अनुरूप आहे. अनुरूपच पती बघा, अजून अनुरूपच मुलं बघा. एक मुलगी आली होती माझ्याकडे, वडील वकील, मुलगी कॉलेजला शिकली, इंजिनिअरिंग कॉलेजला. भाऊला काही समजून सांगा म्हणे. ती म्हणजे त्याच पोराशी लग्न करायचं. म्हणलं कोणत्या पोराशी? मी बरंच सांगितलं. म्हणलं पण पोरगा काय करतो? म्हणे गाई वळीतो. शाळेत गेले गाई वळ कुठं वाईट आहे? बाबा कृष्णाने गाई वळलेले म्हणे नाही, काहीच लिहिता वाचता येत नाही म्हणे. म्हणलं तू काय पाहिलं? ती म्हणते मला कृष्ण दिसला. कृष्ण दिसला कोणामध्ये काय दिसत? बावळपणाचं लक्ष नाही, काय कृष्ण दिसला तर तोडणार ना दोन्ही बाजू. म्हणून मुलांपेक्षा मुलींवर लक्ष ठेवा. कोणाची पोरगी पळून जाऊ शकते, कोणाचं पोरग घरातून काढून ठेवू शकतं, कोणाला कॅन्सर होऊ शकतो, कोणाला कोरोना होऊ शकतो. आणि मग दोघांचा मग स्वयंभू म्हणून मी मागणी केली, माझ्या मुलीशी लग्न कराल का? त्यावेळेस कर्दम मुलीने सांगितलं, लग्नाची तर काही इच्छा नाहीये, परंतु तुमच्यासारखी एक सात्विक पत्नी जर मला मिळाली, अशी ज्ञानी तपस्वी, तर ठीक आहे. पण मी मुलगा झाल्यानंतर गृहस्थाश्रमाचा त्याग करेन. लग्न झालं, बहिष्मती या नगरीमध्ये दोघांना घेऊन आले स्वयंभू म्हणून. दोघांचा एक प्रपंच सुरू झाला. कोणाचा? कर्दम आणि देवाहुतींचा. आणि मग कर्दम ऋषींनी बघा, दत्तप्रभूंच्या जन्मापर्यंत आपल्याला यायचं, मी पुढे थांबणार. कर्दम ऋषींनी
1000 वर्ष 30,000 वर्ष तप केलं. तोपर्यंत देवाहुती माता फक्त त्यांची सेवा करायला बघतात. त्यावेळेस म्हटलं नाही तलाक 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 तुमचे बसा डोळे टाकून मी जाते. पती हा परमेश्वर म्हणून सेवा करीत राहिल्या. देवाहुतींचं शरीर सुद्धा असं जीर्ण झालं होतं, सौंदर्य पूर्ण नष्ट झालेलं होतं. त्या सुद्धा पती बरोबर त्या सुद्धा उपवासच करीत होत्या, त्या सुद्धा तपच करीत होत्या, फक्त पतीकडे बघायचं. आणि तप झाल्यानंतर मग गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना 9 कन्या झाल्या. आणि त्या देवाहुतीचं शरीर बघितलं एकदम जीर्ण वयोवृद्ध माणसासारखं झालेलं, ओळखायला येणार नाही. त्यावेळेस बिंदू सरोवराची निर्मिती केली. कोणी? कर्दम ऋषींनी. आज जिथं आपण मातृगाय करायला गुरुमावली आपल्याला पाठवतात का, तिथं बिंदू सरोवराची निर्मिती केली. त्याच्यामध्ये स्नान कर, त्याच्यामध्ये गुढी घेतली, तिला 1000 देवकन्यांनी त्यांना स्नान घातलं. दिव्य देह झाला. इतक्या पूर्व जे सौंदर्य होतं गेलेलं त्यांना परत प्रदान केलं. आणि एक महल बनवला, विमान बनवलं. ते विमान मनोवेगाने कुठेही जाऊ शकत होतं. तिन्ही लोकांमध्ये ते विमान जात होतं. इतकी श्रीमंती कोणाची होती? देवाहुती आणि कर्दमांची होती. आणि मग 9 कन्या झाल्या. 9 कन्या झाल्यानंतर त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. कारण मी ठरवलं नाही म्हणे, त्यावेळेचा शब्द आठवा, तुम्हाला पुत्र झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेणार आहे, अजून तुम्हाला पुत्र प्राप्ती नाही झालेली. आणि मग नंतर पुन्हा काही वर्ष तप केलं. आणि त्याच्यानंतर जो मुलगा झाला तो म्हणजे 10 अवतारापैकी कपिल मुनी. आणि त्यावेळेस कर्दमांनी सांगितलं की मुलगा होईल, साक्षात तो विष्णूचा अवतार राहील आणि तुला आत्मज्ञान देईल, सांख्य योग. जो कपिल मुनींनी कोणाला सांगितला? आपली माता देवाहुतीला सांगितलं. आणि देवाहुतीला तो सांगितल्यानंतर सांख्य न जायते न म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता न होय आजो नित्य शाश्वत होयम पुराणो न अन्यते हन्यमाने शरीरे. शरीर हे नश्वर आहे, आत्मा हा सच्चिदानंद आहे, शाश्वत आहे, आणि तो त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणून माता तू त्या परमात्म्याला शरण जा. अशा प्रकारचं ते खूप मोठं ज्ञान आहे. ते तुम्ही मूळ वाचा, तुम्ही काय. आणि ते ज्ञान कपिल मुनींनी देवाहुतीला सांगितलं. आणि मग ज्या 9 मुली झाल्या होत्या, कला तिचा विवाह झाला, मरीचींशी. अनुसयाचा विवाह झाला. 2 नंबरची मुलगी अनुसया, तिच्यापर्यंत आपल्या त्या मातेपर्यंत आपल्याला यायचंय. अनुसया मातेचा विवाह झाला. अत्रि ऋषींशी. श्राद्धाचा विवाह झाला. अंगिरा ऋषींशी. हवीरभुवनचा विवाह झाला. पुलस्त्यांशी. गतीचा विवाह झाला. पुलहांशी. गतीचा विवाह झाला. क्रियाचा विवाह झाला क्रतूंना. ख्यातीचा विवाह झाला भृगूंना. आणि अरुंधतीचा विवाह झाला वशिष्ठांशी. अशा 9 कन्यांचे 9 विवाह झाले. आणि नंतर कर्दम ऋषी निघून गेले. आणि मग मूळ विषय असा आला की अत्रि ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 100 वर्ष एका पायावरती उभं राहून तप केलं. कशासाठी? माझ्या पोटी तुम्ही जन्माला या. कोण? साक्षात भगवंत. 100 वर्ष एका पायावरती उभं राहून. आणि मग अत्रि ऋषींच्या मस्तकातून अशी ज्वाला निघली, दिव्य ज्वाला निघली, अग्निज्वाला. आणि ती बघितली ब्रह्म, विष्णू आणि महेश यांनी बघितली. अरे हे कशासाठी तप करताय? म्हणून तिघही देव आपल्या सेनेसहित, आपल्या गणांसहित अत्रि ऋषींकडे आले. कशासाठी एवढी कठोर तपश्चर्या करताय? त्यावेळेस अत्रि ऋषींनी अपेक्षा व्यक्त केली, एकच, तुम्ही माझे मुलं होऊन जन्माला या धर्मस्थापनेसाठी, गावात वराती करण्यासाठी नाही, सुनाशी लग्न करून नातवंडाचं तोंड दाखवण्यासाठी नाही. कशासाठी? हे जगाचं कल्याणासाठी करण्यासाठी तुमच्यासारखे पुत्र मला व्हावे, म्हणजे आमच्यासारखे आम्हीच आहे. 100 वर्ष तप केलं. कोणी? अत्रि ऋषींनी. आणि त्यांना साथ देणाऱ्या कोण? अनुसया माता. अनुसया माता ही पतिव्रता माता. तिन्ही देवांचा अवतार झालेला आपल्याला माहित आहे. तिकडे आपल्याला जायचं नाही आज. परंतु अनुसया मातेचा पातिव्रत्य धर्म बद्दल एक कथा शांडिल्य अनुसया मातेची मैत्रीण होती. आणि अत्रि संहितेमध्ये जर बघितलं तर अत्रि ऋषींना शिक्षा झालेली का त्या काळामध्ये. खूप मोठा ग्रहणाचा सुद्धा अत्रि ऋषींनी लावलेला आहे. असू द्या, तोही विषय मोठा, मला आता वेळच नाही सांगायला. परंतु शांडिल्य आपले पती जीर्ण झालेले, आपल्या पतीला खांद्यावर घेऊन चालली होती शांडिल्य.
आणि मांडव्य ऋषींना धक्का लागला शांडिलीचा अंधारामध्ये. मला बघितलं नाही म्हणे, राजाकडे घेऊन चालले होते अत्रि ऋषींना. कोण? मांडव्य ऋषी. आणि शांडिलीच्या खांद्यावर कोण होतं? जीर्ण शरीर झालेले, जखमी असं शरीर झालेले तिचे पती होते. आणि धक्का लागल्या शाप दिला, उद्या सकाळपर्यंत ज्या पतीला घेऊन तू चालली ना आणि मला बघितलं नाही ना, तो पती उद्या सकाळपर्यंत मरेल म्हणे सूर्योदयाच्या अगोदर. शांडिलीने संकल्प केला, पाहते म्हणे सूर्य कसा उगवते. पतिव्रता मातांमध्ये ताकद प्रचंड असते. पाहते म्हणे सूर्य कसा उगवतो. सूर्य उगवणारच नाही, कारण ती पतिव्रता होती. त्यावेळेस मांडव्य ऋषी अनुसूया मातेकडे गेले, मांडव्य ऋषी अत्रि ऋषींकडे गेले. आणि अत्रि ऋषींकडे गेल्यानंतर म्हणे हिला तिचा शाप मागे घ्यायला सांगा, नाही उद्या सूर्य उगवणार नाही. सूर्य जर उगवला नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाची घडी चुकून जाईल म्हणे, विनाश होईल या ब्रह्मांडाचा. मग अत्रि ऋषींची भार्या कोण? अनुसूया माता शांडिलीकडे गेली, तुझा शाप मागे घे म्हणे. म्हणे मी कसा घेऊ? माझ्या पतीचं काय? ऐका बरं का, पुढचं वाक्य ऐकण्यासारखं. माझ्या पतीचं काय? म्हणजे माझं तुझ्या काय ना, माझे पती जर सूर्य जर उभारला तर माझे पती मरतील. मी पाहते ना म्हणजे तुझे पती मारतात कसे. तुझ्या पतीला आणि मेलेल्या पतीने अनुसूया मातेने जिवंत केलेलं आहे. सीता मातेला पातिव्रत्य धर्माची शिक्षा अनुसूया मातेने दिलेली आहे बघा. आणि मग ते 3 देव आले, त्यांच्या बायकांना म्हणजे सरस्वती माता, लक्ष्मी माता आणि पार्वती मातांना अहंकार झालेला, आम्हीच खऱ्या पतिव्रता आहोत, जा तिला पदभ्रष्ट करा. आले ती काही गुरुचरित्रातली कथा घडली मग, आहे की नाही. आणि मग 3 पोरांचे बाळक झाले. सापराना त्रिलोकामध्ये सप्त पाताळ पाहिले, सप्त भुवन पाहिले, 3 देव कुठे दिसेना. मग नारद मुनींनी सांगितलं, ते अत्रि ऋषींच्या आश्रमात जाताना आम्ही बघितलं बरं का त्यांना. पाहा तुम्ही जर भेटले ते आले म्हणजे 3 आमचे देव आले का, आम्ही ब्रह्म विष्णू महेश यांच्या भार्या आहोत. म्हणजे 3 देव नाही आले, पण 3 ऋषी आले होते म्हणे. ते असे मागत होते अन्न माझ्याकडं. मी फक्त म्हटले का हे मुलं, हे तर ऋषी माझे बालका समान आहे. आणि माझ्या पतीचं चरण तीर्थ, पतीच्या चरणामध्ये ताकद राहते. माझ्या पतीचं चरण तीर्थ मी त्यांच्यावर टाकलं, हे तर माझे बालक आहेत. आणि ते ऋषी बालक झाले. कुठे आहे म्हणे? म्हणजे काय? अगं ते आमचे नवरे म्हणे, आम्हाला परत दे, आम्हाला परत दे. म्हणजे उचला काय आपल्या भाषेमध्ये त्याला लागले उचलायला. अनुसूया मातेने सांगितलं, थांबा जर का तुम्ही दुसरं पोरगं उचललं, तुम्ही दुसऱ्या परपुरुषाला स्पर्श केल्याचा पाप लागेल म्हणे तुम्हाला. आता म्हणे तूच दे म्हणे. ह्या काय, ज्याच्या छातीवरती भृगी मुनींनी जी लात मारलेली तो विष्णू, ज्याचा कंठ निळा आहे तो शिव, आणि राहिलेला ब्रह्म. तिने उचलले. 6 महिने ऐका बरं का, 6 महिने हे बालक अत्रि अनुसूयाच्या ऋषीमध्ये आश्रमामध्ये राहिलेले होते. आणि म्हणे आता पोराला घेऊन काय करू? परत कर बाई. परत अत्रि ऋषींच्या चरणाचं चरण तीर्थ त्या 3 देवांवरती टाकलं. आणि पुन्हा पहिल्यासारखे तेजस्वी ब्रह्म विष्णू महेश प्रगट झाले. आणि मग त्या 3 देवांनी अत्रि आणि अनुसूयाला सांगितलं का आता आम्ही जातो, पण माते आम्ही आज तुझं वात्सल्य आणि प्रेम अनुभवलं, तुला काय आशीर्वाद देऊ. आणि मग अनुसूया माता आणि अत्रि ऋषींनी सांगितलं की परत तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. आणि मग दत्तप्रभू, भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव पुन्हा 2-2 वर्षाच्या अंतराने पुन्हा जन्म झालेला आहे. दत्तप्रबोध 20,000 श्लोकांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हे आलेले आहेत. आणि मग पुन्हा दत्त अवतार प्रगट झाला त्रिगुणा. कधी? सृष्टी निर्माण झाल्यानंतर. तेव्हापासून दत्तप्रभूंचं हे अविरत कार्य चालू आहे. जगद्वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणांगत मी भवभयवारण तुम्हीच ना. कार्तिवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनात करुणी पंथ क्रमियला तुम्हीच ना. नाथ सदनीचे चौपदार तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. प्रभू राम चंद्रांचा अगोदरचा आविष्कार परशुरामांचे गुरु दत्त प्रभू आहे.
रामायणामध्ये दत्तप्रभूंचा उल्लेख आहे. द्वापार युगामध्ये कृष्णांचे पूर्वज यदुराजा, मी 24 गुरु कोणते केले, जो जो म्या जायचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. त्याचं ज्ञान यदुराजाला दिलं. आणि कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ आविष्कार दत्तप्रभूंनी घेतला धरती दुभंगून. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ 1320 आंध्र प्रदेशमधील पीठापुरम अक्कड़राजू शर्मा आणि सुमती महाराणी या शुद्ध दाम्पत्याच्या पोटी 32 वर्ष या आविष्कारामध्ये राहिले. नंतर पुन्हा महाराष्ट्रामधील विदर्भामधील कारंजा अंबा भवानी आणि माधव या शुद्ध दाम्पत्याच्या पोटी नरसिंह सरस्वती आविष्कार धारण केला. गाणगापूरला राहिले. गुरुचरित्रासारखा मग 5वा वेद परत आलो आपण विषयावरती. देवाने अगोदर काय तयार केलं, वेद. आणि हे कलियुगामध्ये वेदांचं ज्ञान कुठेतरी मागं लोकलं. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, सामवेद या 4ही वेदांचं ज्ञान गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ हा प्रासादिक ग्रंथ आहे. गुरुचरित्र ग्रंथ प्रासादिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ 31 दिवस लागलेले आहेत लिहायला. आणि हा ग्रंथ भीमा आणि अमरजा या संगमावरती बसून 31 दिवस लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे? जे दत्तप्रभूंचे 4 शिष्य होते. दत्तप्रभूंचे जे 4 शिष्य होते, सायनदेव, नंदीनामा, नरहरी आणि सिद्धमुनी. त्याच्यापैकी सायनदेवांनी शेवटी काय मागितलं का, माझ्या वंशामध्ये तुझी सेवा घडावी. म्हणून त्यांच्या वंशामध्ये जन्माला आले सरस्वती गंगाधर. मग सायनदेवांचे पुत्र नागनाथ, नागनाथांचे पुत्र देवराव, देवरावांचे गंगाधर, गंगाधरांचे सरस्वती. गंगाधर सरस्वती आणि सिद्ध सरस्वती, सिद्धमुनी सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठं? पाण्यावरती बसून. याच्यातला एक जरी शब्द खोटा असताना दोघंही गुण नष्ट झाले असते. परंतु हे गंगाधर सरस्वती प्रापंचिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करायला निघाले जंगलात. मध्ये एक ब्राह्मण भेटला. म्हणजे आत्महत्या करायला चाललं ना, यांनी काय सांगितलं ना, तुम्ही कुठे चाललो काय, पण त्या ब्राह्मणाने सांगितलं आत्महत्या करायला चाललं ना. म्हणे हो, असं कंटाळू नको म्हणे, तुझ्याकडून मला खूप मोठं काम करून घ्यायचंय. जा असं पश्चिम दिशेला, पुढे एक येती बसलेले झाडाखाली डोळे झाकून, त्यांना भेट. गेले पश्चिम दिशेला, कम्प्लीट एका झाडाखाली. जे दत्तप्रभूंचे 7 शिष्य होते महत्वाचे, उपेंद्र सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्धमुनी सरस्वती. हे प्रमुख 7 शिष्य पण होते. तसे लाखो भक्त होते दत्तप्रभूंचे. परंतु सिद्धमुनी सरस्वती तिकडे ध्यान करीत बसलेले होते. ऐका बघा गुरुचरित्रात. ज्यावेळेस हे गेले तिकडं, गंगाधर सरस्वती ये म्हणे, मी तुझीच वाट पाहत होतो. तुला जो ब्राह्मण भेटला का मध्ये? म्हणे हो, त्यांनीच पाठवलं म्हणे. ते दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात दत्तप्रभू होते म्हणे. तुझ्याकडून गुरुचरित्रासारखा ग्रंथ लिहून घ्यायचा म्हणे. मला तर काहीच येत नाही. 100 वर्ष तप करीत होते सिद्धमुनी सरस्वती गुरुचरित्र ग्रंथ लिहिण्यासाठी. जे ग्रंथ आज मोरेदादांनी, गुरुमाऊलींनी तुमच्या हातामध्ये दिलेले आहेत ना, हे शक्ती आपल्या हातामध्ये दिलेली आहे. शक्ती साक्षात ब्रह्म आपल्या हातामध्ये दिलेले आहे. रमणासारखा ग्रंथ आमच्या हातामध्ये दिला, शक्ती आपल्या हातामध्ये दिलेली आहे. माणूस त्यांनी लिहिलेला. आणि तो ग्रंथ मग सिद्ध सरस्वतींनी सांगितला आणि गंगाधर सरस्वतींनी लिहिला. तो ग्रंथ आज आमच्या हातामध्ये आलेला आहे सज्जन. म्हणून वेळही झालेला आहे. म्हणून हा स्वामी समर्थ मार्गाची का गरज आहे? तेच ज्ञान जे ब्रह्मदेवाने सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं भगवान विष्णूंनी, भगवान ब्रह्मदेवांनी परत अत्रि ऋषींना सांगितलं, अत्रि ऋषींनी दत्तप्रभूला सांगितलं, दत्तप्रभूंनी मग पुढं ती परंपरा आज स्वामी समर्थ मार्गातून पिठले महाराजांकडून मोरेदादांकडून श्री स्वामी समर्थ महाराज, मोरेदादांकडून गुरुमाऊली, श्री स्वामी समर्थ, गुरुमाऊली म्हणतो आपण म्हणून श्री स्वामी समर्थ. आणि माऊली आणि महाराज काही वेगळे पण नाही, असा माझा व्यक्तिगत स्वतःचा अनुभव आहे. तो अनुभव सांगायला वेगळा नाहीये, परंतु माऊली पण पुन्हा ते ज्ञान आपल्यापर्यंत येऊन राहिलं. पण किती भाग्यवान आहे ना आपण, तिथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण भाग्यवान आहे. आणि या भाग्यवंतांमध्ये पण आमच्या नितीन भाऊ शिंदे बरोबर एक चांगला मित्र मला आप्पा देऊन गेले. त्यांचं दुसरं रूप म्हणेल मी, बरोबर खूप चांगला मुलगा आहे.
बोलतात ते कधी कधी पोरांना, पण त्याच्यामध्ये प्रेम असतं दडलेलं बरं. म्हणून माझ्या मुलांना, नितीन भाऊंजवळ उभे असलेल्या मुलांना माझं सर्वांना मत आहे, चांगलं आहे, विनंती आहे, बाबांना माझं नाही काय काय तू पण नितीन भाऊंचं आहे, रागावणार पण त्याच्यामध्ये प्रेम दडलेलं असतं. जशी आई म्हणती ना, तुला खेळत असेल फळ ये तिकडे काय मुळात जाऊन मरतो, चांगली देऊन मर, याचा अर्थ मर नाही होत, याचा अर्थ मर नाही होत, ते प्रेम राहतं त्याच्या पाठीमागचं, तळमळ राहते. अरे मी समजतोय हे चांगलं झालं पाहिजे, पोरं का नाही करत, म्हणून त्यांच्या बोलण्याचं कधी राग नका येऊन देऊ. दुसरं, ह्या तरुणांचं मी आणि आमच्या माता भगिनींचा पुन्हा एकदा आभार मानेल. बाबांनो, ही धर्म आणि संस्कृती तुमची वाटतो राहिली, तुमची वाटतो राहिली. अहो रात्र हे पोरं कष्ट करू राहिले. मागच्या वर्षी ग्रंथ फाडले काही लोकांनी, धर्मकंटकांनी फेकून दिले, त्याचं रक्षण करण्यासाठी आमचे 20-25 पोरं रात्र जागत होते इथं. म्हणून ह्या पोरांसाठी एका टाळ्या वाजवल्या. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, गिव्ह मी 100 नचिकेतास, आय विल चेंज द वर्ल्ड. मला 100 नचिकेतास द्या, मी संपूर्ण जग बदलून टाकेल. आणि ते नचिकेतास त्या पुरुष सुरकेंद्रामधून तयार होऊ राहिले. हे युवा, तू है उभरते भारत का शक्ति का स्रोत, उठ जाग और बढ़ा तेरे हाथ, तेरे इन हाथों में मुझे सौंपनी संस्कृती रक्षा की मशाल. म्हणून तरुण तरुणींना मी एक विनंती करेन, केंद्रामध्ये रोज एक चला. तुमच्याकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल आहे, त्याच्यावरून आपल्या धर्म मार्गाचा प्रचार प्रसार करा. आपल्याला शस्त्र घ्यायचं नाहीये. आणि आमचे कोणी मुस्लिम बांधव असतील त्यांचा द्वेष करू नका. ते आपलेच पूर्वज आहे, त्यांचे आपले पूर्वज एकच आहे. तलवारीच्या धाकाने त्यांना धर्मांतरित व्हावं लागलेले आहे, नाही तर धर्मांतरित ते हिंदूच आहे. म्हणून मुस्लिम बांधवांना कधी अंतर देऊ नका. बाबांना तुम्ही म्हणाल मी त्या सांगितलं, मी काय चुकीचं सांगितलं का? काय हिंदू मुसलमान मी करू राहिलो? हाय ती रिअल परिस्थिती सांगितली. पण तुम्हाला जर याच्यातून जर वाचायचं तर असेल तर तुम्हाला पेटून उठावं लागणार आहे. मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, आप कहीं भी हो जलती रहनी चाहिए. माणसाने माणूस जोडायचा आहे, माणसाने माणूस जोडायचा आहे. एक शेतकरी शेतात काम करत होता, त्याचा 4 वर्षाचा पोरगा त्रास द्यायचा, पुन्हा बारा पडायचं, पुन्हा जायचं ते कांद्याच्या वावरात, पुन्हा शेतकऱ्याने धापाटा दिला, पण 5 मिनिटांनी ते पोरग तिथं. शेतकऱ्यांनी बघितलं एक आंब्याच्या झाडाखाली जगाचा नकाशा पडलेला होता, तो फाडला, त्याचे बारीक तुकडे केले, तुकडे तू जोड, पूर्ण जगाचा नकाशा जोड, तरच माझ्याकडे ये. त्या पोराने पुढल्या 4-5 मिनिटांमध्ये जगाचा नकाशा जोडला. पोरग परत आपकडे जगाचा नकाशा जोडला का? म्हणे हो बाबा, जोडला. म्हणजे पुढे दाखव. गेला तर तो एवढा मोठा जगाचा नकाशा, त्याचे बारीक तुकडे केलेले होते बापाने, जगाचा नकाशा त्या एवढ्या पोराने जोडला. बाळ, तू हा जगाचा नकाशा जोडलाच कसा? त्याच त्या पोराने सांगितलं, बाबा या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, मी फक्त माणूस जोडला, जग आपोआप जोडलं गेलं. म्हणून आपल्याला माणूस तयार करून तो जोडायचा आहे. नुसतं माणूस तयार करून नित्य सेवेपुरता घरापुरता नाही मर्यादित ठेवायचं, आपल्याला माणसाने माणूस जोडायचा आहे. एखादं म्हणेल काय होईल आपल्या एखादं होतं एका जंगलाला आग लागली. गोष्ट ऐकलेली तुम्ही, तरी पण सांगतो आपल्या एकट्याने काय होतं. एका जंगलाला आग लागली, एक चिमणी तिथं ते चुचीमध्ये पाणी घ्यायची, तिला टाकायची, जंगलाला वनवा पेटलेला. एक कावळ्याच्या प्रवृत्तीचा खूप मोठा समाज आहे बरं का, मला माहितीये काय चालत होतं. ती दानपेटी कुठे माहिती तुला? ते नितीन भाऊनीच गेली मग कशासाठी पैसे. असा खूप मोठा समाज आहे, यायला लागले कसं तरी हणून पाडणार. काही केंद्रात यायला लागल्यानंतर आमच्या त्या गावातील लोकांनी त्यांच्यावर कर्मी करण्याचे प्रयोग केले. अरे तिला का नालायक बाबा. मग ती कावळाला ती चिमणी एक थेंब घ्यायची, वनवर टाकायची. आता चिमणीच्या एका थेंबाने आग विझणार आहे का? पण कावळ्याने ते सांगितलं, चिडिया पूरे जंगल को आग लगी है, तेरे एक बूंद से आग नहीं बुझेगी, तेरे एक बूंद से ये आग नहीं बुझेगी. चिमनी ने सांगितलं, मेरे एक बूंद से ये आग बुझेगी या न बुझेगी मुझे मालूम नहीं,
मेरे एक बूंद से ये आग बुझेगी या ना बुझेगी मुझे मालूम नहीं, लेकिन आग लगाने वालों में मेरा नाम नहीं होगा, आग बुझाने वालों में मेरा नाम होगा. ती विजन किंवा न होईल, ही भूमी जगदीशाची, तो परमेश्वर पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही जाऊ ना त्याच्याकडे, काळा तोंड घेऊन नाही जाणार. गेल्यानंतर आमचे आप्पा कधी कधी असं वाटतं खास महाराजांच्या मांडीवरती बसलेले असतील ते, त्यांची आज पाहत असतील इथला 16 ते 9. खरोखर मला त्यांची खरोखर मनापासून आज आठवण येऊ राहिली त्यांची. आणि माऊलींनी जे आज गुरुकुल पीठासाठी आपल्याला सर्वांना 1-1 रुपयाचं दान करा आव्हान केलेलं आहे. करा बाबा. माऊली काय मागतात? माऊलीला ते हॉस्पिटल काय आपल्या नावे करायचे, सर्व सेवेकरांसाठी माऊलीने हा देह झिजून राहिले. 24 तास दिवस रात्र काम करून राहिले. म्हणून त्या मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ते जर आता तयार झालेलं असतं तर जे लाखो गरीब लोक आज वंचित राहिले कोरोनाच्या या साथीमध्ये, काही 3-3, 2-2 लाख रुपये बिल आले द्यायला नव्हते म्हणून काही लोक मेले सुद्धा. ते जर आपलं हॉस्पिटल जर तयार झालेलं असतं म्हणून 1-1 रुपया द्या. विनंती तुम्हाला, आज जर मला काही दक्षिणा जर द्यायची ठरवली ना, मी एवढीच मागेल, माऊलींच्या आपल्या चॅरिटेबल हॉस्पिटलला दादांच्या नाव दिलेले आहेत, मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, त्याला 1-1 रुपयाचं आपण दान करा. त्याला प्रतिनिधी आलेले, खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत. तर असो, बोलण्यासारखं खूप आहे. आणि दुसरं, अजून आमची हिंदू अस्मिता जागृत करण्यासाठी 500 वर्षानंतर राम मंदिर होऊ राहिलं. आणि माऊली सांगतात आपल्याला राम राज्य आणायचं आहे, आपल्याला राम राज्य आणायचे. मला चांगलं आठवतं 2001च्या आसपास सर्व धर्मगुरूंची नाशिकला बैठक झाली होती. सर्व धर्मगुरूंनी राम मंदिरासाठी आपापलं वक्तव्य दिलं. पण त्यावेळेस माऊली एक वाक्य बोलले होते, राम मंदिर होणार तिथंच होणार, पण योग्य वेळ आल्यानंतर. मार्मिक माऊली बोलले मधून 2 मिनिटं. काय बोलले माऊली? राम मंदिर होणार तिथंच होणार, फक्त योग्य वेळ आल्यानंतर. बाबराने जे आमचं राम मंदिर पाडलं, जी अस्मिता फुटली, मोडली, तोडली, अनेक अत्याचार केले यवनांनी, ती अस्मिता पुन्हा जागृत करण्याचं काम या राम मंदिराच्या माध्यमातून आपल्या गावाशी येऊन ठेपलेले. म्हणून आपल्या गावामध्ये जे राम भक्त येणार आहे 10 रुपयाची पण पावती फाडा. आणि ती पावती ना 10 रुपयाची, 100 रुपयाची फाडा. हत्तीने हत्तीच्या पद्धतीने मदत करा, मुंगीने मुंगीच्या पद्धतीने करा, पण करा. 5,000, 11,000, 1 लाख काय, परंतु मिनिमम 10 रुपयाची पावती फाडू शकतो आपण घराच्या वतीने. ती 10 रुपयाची पावती लॅमिनेशन करून ठेवा, भिंतीला फोटो करून ठेवा. ती आपण मेल्यानंतर आपले नातू पंतू म्हणतील का राम मंदिरासाठी माझ्या आजीने आजोबाने 10 रुपयाची पावती फाडली होती. आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान जागा करण्यासाठी राम मंदिर. आवतीला लाखो लोक पैसे देणार आहे, परंतु घराघरामध्ये आमच्या मनातला जो राम मेलेला आहे ना, तो राम पुन्हा जागृत करण्याचं काम चालू आहे. म्हणून नितीन भाऊ येतील, त्यांची टीम येईल. ठीक बाहेर त्यासाठी मी सांगणार पोरं सांभाळा आणि पुरीला सांभाळा. असो तर इथं थांबूया आपण. मी इथं थांबतो. बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर आपल्या सर्वांची माफी मागतो. कंटाळा आला नसेल. श्री स्वामी समर्थ.